मुलगी अभ्यासाच्या याच्यामध्ये असताना असा फोन आली आणि बरेच काही फ्रॉड होतात, फेक कॉल्स असतात. त्यामुळे ती मुलगी म्हणली नाही आम्हाला काही नाही, मी अभ्यासात आहे आणि आम्हाला काही याची गरज नाही. नीट परीक्षेतील घोटाळ्या प्रकरणाचे सगळे धागेदोरे हे बीड लातूर भोवती फिरत असताना हा जो काही मार्क वाढवण्याचा घोटाळा आहे तो केवळ महाराष्ट्रात झाला, मराठवाड्यात झाला असं म्हणता येणार नाही. तर इथली मुलं जी बाहेर राहून शिकत होती अशा मुलांना पण अनेकांनी कॉन्टॅक्ट केला होता. असेच तारिक उस्मानी जे इंजिनियर आहेत त्यांची मुलगी शिकायला हैदराबादला होती आणि हैदराबादला असताना तिथे पण नीट परीक्षाच्या काळामध्ये त्यांना फोन आला. काय नेमकं संभाषण झालं होतं, फोन करणारे व्यक्तींनी काय आमिष दाखवलं होतं हे बोलण्यासाठी स्वतः तारिक उस्मानी साहेब आपल्यासोबत आहेत. मला सांगा तुमची मुलगी शिकायला कुठे होती आणि काय नेमकं तिच्यासोबत हा संवाद झाला होता? शिकायला माझी मुलगी 11वी 12वी हैदराबादमध्ये केलं तिने आणि मग तिथं असल्यामुळं नीटचा फॉर्म मी हैदराबादमधूनच भरला, सेंटर तिथूनच घ्यावं असं. त्यामुळं तिथून फॉर्म भरला आम्ही. फॉर्म भरल्याच्या काही दिवसानंतर म्हणजे फॉर्मची डेट वगैरे संपली, सगळे फॉर्म जमा झाले. फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांनी अजून ॲडमिट कार्ड वगैरे काही आले नव्हते. त्यापूर्वी एक फोन आला मुलीच्या नंबरवर की तुम्ही नीटची परीक्षा देत आहे आणि आम्ही तुम्हाला मार्क वाढवून देऊ, 650च्या पुढं आम्ही कशाही प्रकारे तुम्हाला मार्क मिळवून देऊ आणि आमची सेटिंग वगैरे आहे, आपण इंटरेस्टेड असाल तर आम्ही तुमचं काम करून देऊ. मुलगी अजून परीक्षा झालेली नव्हती. मुलगी अभ्यासाच्या याच्यामध्ये असताना असा फोन आली आणि बरेच काही फ्रॉड होतात, फेक कॉल्स असतात. त्यामुळे ती मुलगी म्हणली नाही आम्हाला काही नाही, मी अभ्यासात आहे आणि आम्हाला काही याची गरज नाही. आणि ते आपल्या अभ्यासाला लागली. परीक्षा जवळ असल्यामुळे ती आपल्या याच्यामध्ये हे होती. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तिला फोन आला. काल आम्ही तुम्हाला जे सांगितलं होतं त्या बाबतीत तुम्ही काही विचार केला आहे का? मुलगी घाबरून गेली. ती एक तर अभ्यासात एकटी होती तिथं, आम्ही पालक तिच्याजवळ नव्हतो. ती म्हणली नाही आमचा काही इंटरेस्ट नाही आणि यापुढे तुम्ही मला फोन करू नका. तर ते फोन कट करून टाकला. यावेळी रक्कम जी होती ती रक्कम फार मोठी सांगितली असं म्हणणं आहे तिचं की 80 लाख रुपये काहीतरी आम्हाला लागतील आणि आम्ही सेंटर वगैरे काही मॅनेज करू अशा पद्धतीने काही ते बोलले होते. बरं, पण हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की हे सगळं असाच प्रकार होत असेल? प्रकार तर आहेत ना. मॅनेज म्हणजे काय, आता 650 मार्कांची ऑफर ते करतात म्हणजे आणि पैशाच्या माध्यमातून ते सगळं मॅनेज असणं म्हणजे हे प्रकार तोच आहे. ते थोडं फार काही त्यांचे चेंजेस असतील काम करण्याच्या पद्धतीमध्ये, पण शेवटी काम तर तेच होतं आहे ना. ते सेम आपण बघतो की हे जे सांगतायत त्याप्रमाणे केवळ महाराष्ट्रामध्येच नाही अथवा बीड लातूर या बॉर्डरवरतीच नाही तर परराज्यातसुद्धा अशा प्रकारचं रॅकेट होतं का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. आणि केवळ एका विद्यार्थ्याबाबतीत नाही, नीट परीक्षेमध्ये झालेला जो काही घोटाळा आहे त्याचे पाळल्यामुळं जोपर्यंत खोलली जाणार नाही तोपर्यंत याचं डेप्थ आपल्या लक्षात येणार नाही आहे. त्यामुळं अधिक तपास होणं गरजेचं आहे, ज्यामुळं भविष्यातील हे जे काही बोगस डॉक्टर आहेत ते आपल्याला रोखता येतील. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.